नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा संरक्षणशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण संरक्षणशास्त्राची अंतर्गत मूल्यमापनाची 40 गुणांची जी काही लेखी परीक्षा आपली घेतली जाते, त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि तिची उत्तरपत्रिकासुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आपल्याला ही कार्यपुस्तिकेचे स्वाध्याय प्रश्न हवे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आपली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला संपूर्ण कार्यपुस्तिका सोडवलेली सहज मिळेल. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यापूर्वीच आपल्या चॅनलवर मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, शारीरिक शिक्षण, जलसुरक्षा या विषयाचं अंतर्गत मूल्यमापनासंदर्भातले क्वेश्चन पेपर्स या ठिकाणी टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर. ते पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक उपयोगी ठरणारी आहे. चला तर मग अधिक उशीर न करता आपण संरक्षणशास्त्राची वार्षिक परीक्षेची बोर्ड एक्झामसाठी जी काही लेखी परीक्षा घेतली जाते तिची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी इयत्ता 10वी संरक्षणशास्त्र 40 गुणांची आपली लेखी परीक्षा ही तिची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकासुद्धा एकत्रितरित्या या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. असेच प्रश्न आपल्याला आपल्या शाळेच्या परीक्षेमध्ये सुद्धा येणार आहेत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 5 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. आपल्याला एक फुलस्केप कागद दिला जाईल आणि त्या कागदावर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असतील. पहिला प्रश्न, देश पातळीवर धोके दूर करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे अंतर्गत सुरक्षा होय. दुसरं, देशातील पर्यावरणाचे परिणामकारक संवर्धन करणे गरजेचे असते. 3, मानवी सुरक्षा ही गुणात्मक संकल्पना मानव विकास निर्देशांक या संख्यात्मक संकल्पनेत मोजली जाते. 4, भारताचे सध्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आहेत. 5, भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत. या पद्धतीने लेटेस्ट जे काही राजकारणामध्ये बदल होत जातात तो बदल आपण करायचा आहे आणि उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर ब भाग बघा, योग्य जोड्या लावा. 5 गुणांसाठी 1, वायू प्रदूषण, त्याची जोडी आहे ई, कारखान्यातील वायू गळती. 2, ध्वनी प्रदूषण ड, DJ लावणे. 3, जलप्रदूषण अ, सांडपाणी नदीत सोडणे. 4, मानवी सुरक्षा ब, मानव विकास निर्देशांक. 5, आर्य चाणक्य क, कायदेतज्ञ शिक्षक. त्यानंतर क भाग बघा, चूक बरोबर ते लिहा. 5 गुणांसाठी 1, देशात शांतता बाळगू नये, उत्तर आहे चूक. 2, देशात औद्योगिक व तंत्रज्ञानात वाढ करणे गरजेचे आहे, बरोबर. 3, आर्य चाणक्य हे शिक्षण तत्त्वज्ञ अर्थशास्त्रज्ञ होते, बरोबर. 4, दहशतवाद्यांविरुद्ध कठोर भूमिका घेऊ नये, चूक. 5, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांचा अंगीकार करणे बरोबर आहे, बरोबर. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न असेल, एका वाक्यात उत्तरे लिहा. 10 गुणांसाठी 1, नक्षलवाद म्हणजे काय? आंदोलकांनी जमीनदारांना मारून त्यांच्या जमिनी काबीज करणे आणि आपापसात वाटणे या हिंसक आंदोलनाला नक्षलवाद म्हणतात. दुसरं, मानवी सुरक्षा म्हणजे काय? उत्तर, दंगलीतील माणूस केंद्रस्थानी ठेवून
केलेल्या सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. 3. डावी उग्रवादी विचारसरणी म्हणजे काय? उत्तर: सशस्त्र उठाव करून शासन व्यवस्था उलथून टाकणे आणि माओवादी विचार अंमलात आणणे अशा एकांगी विचारसरणीला डावी उग्रवादी विचारसरणी म्हणतात. 4. आपत्ती म्हणजे काय? उत्तर: संकटाचा किंवा धोक्याचा प्रत्यक्ष आघात म्हणजे आपत्ती होय. 5. प्रथमोपचार म्हणजे काय? उत्तर: आपत्तीमध्ये अपघातग्रस्ताला वैद्यकीय मदत मिळेपर्यंतच्या कालावधीत केले जाणारे तात्पुरते उपचार म्हणजे प्रथमोपचार होत. त्यानंतर ब भाग, टिपा लिहा फक्त 2 6 गुणांसाठी. पहिलं, धोके व आपत्ती. उत्तर: कोणतेही संभाव्य भीतीदायक संकटे म्हणजे संकट किंवा संभाव्य अरिष्ट म्हणजे धोका होय. धोके हे निरीक्षणक्षम नसतात, त्यामुळे धोक्याचे भाकीत करणे अशक्य असते. ते काही भौगोलिक क्षेत्रापुरतेच मर्यादित असतात. उदाहरणार्थ भूस्खलन. तर संकटाचा किंवा धोक्याचा प्रत्यक्ष आघात म्हणजे आपत्ती होय. आपत्तीची तीव्रता, वेग, बाधित क्षेत्र यावर जीवित, पर्यावरणीय व वित्तहानी अवलंबून असते. आपत्तीचे पूर्वानुमान करणे शक्य असते, त्यामुळे जीवितहानी कमी होते. उदाहरणार्थ चक्रीवादळ. दुसरं आहे आर्य चाणक्य. त्या संदर्भात टीप लिहायची. बघा, या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपण व्यवस्थित वाचा व्हिडिओ थांबून. 2-2 गुण आहेत आपल्याला ह्या टिपांना. तिसरी टीप आहे डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई. त्यानंतर प्रश्न तिसरा असेल, थोडक्यात उत्तरे लिहा. 3 गुणांसाठी 1. 9 गुणांसाठी 1. आपत्तीचे परिणाम लिहा. या पद्धतीने ते परिणाम लिहा. दुसरा आहे विद्यार्थ्यांनी अंतर्गत सुरक्षेबाबत घ्यावयाची दक्षता लिहा. बघा त्या दक्षता. त्यानंतर पुढचा प्रश्न शेवटचा, आण्विक प्रसारबंदी करार म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या पद्धतीने लिहायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचे संरक्षणशास्त्राची अंतर्गत मूल्यमापनाची लेखी परीक्षा 40 गुणांची आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.